बातमी आहे कोकणामधून। अंबोलीत आज वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांमधून अंबोली घाटामध्ये पर्यटक आल्याचं पाहायला मिळतंय। मॉन्सून सुरू झाल्यानंतर अंबोली घाटातील धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत आणि हेच धबधबे सध्या पर्यटकांचं आकर्षण बनत आहेत। अंबोलीतलं वर्षा पर्यटन आहे ते यावर्षी कशा पद्धतीने फुल झाले ते पाहण्यासाठी आपण आता इथे आलो आहोत। आपण बघताय मी आहे अंबोलीच्या मुख्य धबधब्यावर आणि या ठिकाणी कशा पद्धतीने पर्यटकांनी गर्दी केली आहे। कारण यावर्षी जर बघितलं तर पहिल्या अगदी जून मध्ये पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली, मात्र नंतर पावसाने दडी मारलेली होती। त्यामुळे जर बघितलं तर धबधबे म्हणावे तसे अजून प्रवाहित झालेले नाहीत। हा जवळजवळ पहिलाच रविवार आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे तो चोख ठेवलेला आहे। जर जे पर्यटक येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा सुद्धा इथे करण्यात आलेल्या आहेत। माझ्यासोबत इथे काही पर्यटक आहेत, आपण त्यांची सुद्धा बातचीत करणार आहोत। पण बघितलं तर एकूणच इथलं जे पर्यटन आहे ते यावर्षी हाऊसफुल झाल्याचं दिसतंय आपल्याला। मला काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने इथले एन्जॉय करताय? आम्ही कर्नाटकनं आलोय, बेलगामनं। आम्ही इथं अंबोलीला लई वेळा येतो, याच वेळी जरा पाणी कमी आहे। तर इथं आले की नाही लई मस्त, आम्हाला लई मजा होते। आम्ही सगळं फॅमिली कझिन्स आम्ही सगळं आलोय। आम्ही इचलकरंजीहून आलो, दरवर्षी येतोय। यावर्षी जरा पाऊस कमी आहे तरी खूप आनंद आला, मजा आली। काय वाटतं, पाणी कमी आहे, सुरुवातच झाली आहे? आता सुरुवात झाली आहे, पाणी एवढं नाही आहे तर मजा आहे। पाणी अंगावर पडते त्याचा आनंद झेलण्याचा प्रयत्न या ठिकाणी पर्यटक करताना दिसते। आता जर बघितलं तर पुढचे काही दिवस इथलं पर्यटन बहरलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर आंबोलीतील सगळी जी हॉटेल्स आहेत ती सुद्धा सध्या हाऊसफुल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीचं हे आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे आंबोलीत आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमेश सुरेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, आंबोली, सिंधुदुर्ग। पावसाळा सुरू झाल्यानं लोणावळा शहर आणि परिसरामध्ये धबधबे नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। हे धबधबे पाहण्यासाठी आता लोणावळ्यामध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। डोंगर रांगांमधून वाहणारे हे धबधबे आणि त्यावर धुक्यांची झालर नागरिकांना, पर्यटकांना आकर्षक करते। येथे आल्यानंतर नागरिकांना सेल्फी, फोटो काढण्याचा मोह काही आवरताना दिसत नाहीये। लोणावळा पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण असल्यानं मुंबईतील अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। यातच आता लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी बीड आणि संभाजीनगर या दुष्काळी भागातून पर्यटक येताना पाहायला मिळत आहेत। मराठवाड्यातील अनेक पर्यटक हे सध्या लोणावळ्यामध्ये हजेरी लावत आहेत। पाऊस आणि पाणी तसंच हिरवगार फुललेला निसर्ग पाहण्यासाठी मराठवाड्यातील अनेक पर्यटक हे लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत। पूर्ण तरुणाई, कॉलेजचे स्टुडंट आणि बायकर्स खूप मोठ्या प्रमाणात, खास करून वीकेंडला लोणावळ्यामध्ये या निसर्गाचा आस्वाद घ्यायला मस्त एक 2 दिवस मस्त एन्जॉय करायला येतात। पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, पाऊस नुकताच पडून गेला आहे आणि मस्त एन्जॉय करतोय आम्ही। सर मस्त हिरवळ आहे आता आणि पूर्ण एन्जॉय करताय लोक, तर नक्की एक वीकेंड तरी आपण लोणावळ्याला यायलाच पाहिजे।